नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ पूर्व विभागात शिवाजीनगर येथे एका गाळ्यामुळे भाजपा व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला होता, त्यानंतर जे काही झाले यावर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली होती की जर विरोधी पक्ष जे आहे भाजपा त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर रविवारी आम्ही मोर्चा आणू. यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी भाजपाचे 2 नगरसेवक व 6 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला. तिथे रॉबरी पण झाली. कसं शक्य आहे हो? तुम्ही जनतेला एवढा पण. नमस्कार, मी अविनाश जाधव. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मागील 2-3 दिवसापासून अंबरनाथमध्ये आमचे शहराध्यक्ष यांना जी अटक झाली आणि त्यांच्यावरती कलमे टाकली. त्याच्यानंतर जे काही पोलीस स्टेशनला घडलं, आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर झालेला हल्ला असेल आणि या सगळ्यांमध्ये खोटी लावलेली कलमं असतील किंवा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल होत नव्हते, या सगळ्यांच्या विरोधात 3 दिवस सर्व महाराष्ट्र सैनिक आणि आमच्या शैलेशचं कुटुंब हे आक्रमक होतं. 2 दिवसापूर्वी आम्ही या विषयात मोर्चा देखील जाहीर केला होता. परंतु काल रात्रीची अपडेट अशी आहे की काल रात्री 2 नगरसेवकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर 324 तोडफोड अशा विविध कलमांतर्गत काल गुन्हा दाखल झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आमचं उद्दिष्ट कधीच पोलिसांना दुखावणं हे नव्हतं. आमचं पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु सत्ताधारी पक्ष ज्या पद्धतीने सत्तेचा माज दाखवतो, तो सत्तेचा माज आम्हाला तोडायचा होता आणि त्यासाठी आम्ही मोर्चाचं देखील नियोजन केलं होतं. परंतु काल रात्री जो गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर शैलेश शिर्के यांच्या कुटुंबाशी चर्चा केल्याच्यानंतर, आदरणीय साहेबांशी चर्चा केल्याच्यानंतर आम्ही हा मोर्चा तात्पुरता स्थगित करत आहोत. आजही आमची पोलिसांना मागणी आहे की शैलेशवरची 2 खोटी कलमं टाकलेली आहेत. सगळ्यात पहिलं तर अॅट्रॉसिटी, कारण तिथे अशी कुठलीही जातीवाची गोष्ट घडली नव्हती. आणि दुसरं म्हणजे रॉबरीचा गुन्हा दाखल केलेला आहे. ही दोन्ही कलमंही पोलिसांनी लवकरात लवकर काढावी, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अजूनही मागणी आहे. परंतु आज होणारा मोर्चा हा आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे. त्याच्या बाबतीतली पुढची माहिती ही लवकरच आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवू. धन्यवाद.